शिमला मिरच्या भाजीसाठी लागणारे आपण सगळं साहित्य इथं काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स कट केलेले आहेत, शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा आपण इथं कट करून घेतलेला आहे। तुम्ही जितकी शिमला मिर्च घालाल त्याबरोबर तितकेच व्हेजिटेबल हवेत। सर्वात अगोदर आपण आता तेल टाकून घेऊया। त्यानंतर आपण इथं जिरे टाकून घेऊया। त्यानंतर लगेच कांदा टाकायचा आहे। हे सगळं परतून घ्यायचं। कांदा आहे ना मस्तपैकी लाल होऊ द्यायचा, म्हणजे तो कच्चा कच्चा लागत नाही आणि भाजीलाही चव येते। तर मंडळी आता तुम्ही बघू शकता आपला कांदा मस्तपैकी शिजलेला आहे। त्यानंतर आपण टोमॅटो कापले होते ते टोमॅटो आपण एकदा टाकून घेऊया। टोमॅटो आणि कांदा आहे ना हे दोघी चांगले झाले पाहिजे, तेव्हाच भाजीला ना छान टेस्ट येते। तुम्ही बघू शकताय मस्त टोमॅटो आणि कांद्याला खूप मस्त रंग आलेला आहे। त्यानंतर आपण शिमला मिर्च कापलेली होती ती शिमला मिर्च याच्यात घालूया। त्यानंतर आहे ना मिक्सअप करून घ्यायचं सगळं, म्हणजे की ते सगळं एकजीव होतं। तर मंडळी तुम्ही आता बघू शकत आहात की आपला शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांद्याला छानपैकी रंग आलेला आहे। लागलं तर तुम्ही याच्यावर झाकणसुद्धा 2 मिनिट ठेवू शकता। आता आपण याच्यात हळद टाकून घेऊया, लाल मिर्च पावडर, त्यासोबत आहे ना मी शेंगदाण्याचं कूट पण काढून घेतलेलं होतं की म्हणजे अजून भाजी टेस्टी व्हावी म्हणून मी शेंगदाण्याचं कूट पण घालत आहे। त्यानंतर आहे ना मिक्सअप करून घ्यायचं आणि नंतर आहे ना चवीपुरता मीठ घालायचं आणि मग नंतर आहे ना धनिया, तुम्ही हवं तर याच्यात इतर मसाले ॲड करू शकता। आता यात आहे ना आपण थोडंसं पाणी घातले म्हणजे ते व्यवस्थित होऊन। चला आता भाजी ना आपली टिकली रेडी झालेली आहे। आता मला पण खूप जास्त भूक लागली त्यामुळे आपण जेवून घेऊया। आता ना या ठिकाणी माझं ताट पण रेडी झालेलं आहे, शिमला मिरची आणि चपाती। तर ना तोपर्यंत मी जेवून घेते। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि खाऊन नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड कमेंट जरूर करा। व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय टक। तुम्हाला अजून अशाच रेसिपी हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा।